हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. ॲडव्होकेट राजकुमारजी म्हेत्रे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपलं आयुष्य आनंद, आरोग्य, समृद्धी आणि यशानं सदैव उजळत राहो हीच मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक निशांत सिद्धाराम कलशेट्टी व प्रशांत शिंदे. तिसरी वर्ष लोकांच्या चुकून राहणं ही काही साधी गोष्ट. त्या बाबतीत ते यशस्वी झाले आणि त्याचं कारण आपली विचारधारा आणि सार्वजनिक जीवनाचं चारित्र्य याच्या बाबतीत जी खबरदारी घेतली पाहिजे ती त्यांनी आयुष्यावर घेतली. वडिलांची गुन्हेगारी होती, पण सोलापूरकरांच्यासाठी आपली जबाबदारी आहे ही भूमिका त्यांनी कधी सोडली नाही आणि त्याचाच परिणाम आज लोक एवढ्या अगत्यानं या ठिकाणी आहे. आपण आपल्या भाषणामध्ये सामाजिक ऐक्याच्या संदर्भानं काही गोष्टींना स्पर्श केला. राज्यात देशातली जी सध्याची स्थिती आहे त्याकडे आपण कशा पद्धतीनं बघता आणि सामाजिक लोकांसाठी सोलापूरचा आदर्श करावा असं आपण म्हणालात, काय नेमका संदर्भात असेल? गमत असते याचा उल्लेख सुरुवातीलाच केला. हे शहर सामाजिक प्रश्नावर नेहमी एका विचाराने जाणारं शहर आहे. अलीकडं काही शक्ती जाती धर्मामध्ये अंतर निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. देशाच्या ऐक्यावर तो आघात आहे. अशा वेळेला काही शहर, काही समाज आपली राष्ट्रीय जबाबदारी लक्षात घेऊन एकवाक्यता, एकता याच्याबद्दल तडजोड करत नाही आणि त्याच्यामध्ये सोलापूरचा उल्लेख हा करावा लागेल. बिहारच्या जे निवडणुका झाल्या त्यातले जे निकाल आहे ते आपल्याला अपेक्षित होतं का? कशा पद्धतीचा हा निकाल आहे म्हणायचा बिहारचा? स्पष्ट सरकारचं जे आमची माहिती वेगळी पण निकाल वेगळा लागला. निकाल लागलेला त्याचा स्वीकार करायचा असतो. पण काल मी एक पुस्तकात बोललो त्याच्या पिकाची भरली ही झाली. या निवडणुकीत मी किंवा तुम्ही सुद्धा पहिल्यांदा पाहिलं निवडणुका जाहीर होण्याच्या आधी महाराष्ट्रामध्ये आणि बिहारमध्ये लाडकी बहीण नावाची योजना आणि 10,000 रुपये मिळाले. हे सरसकट हे कधी पाहिलं नव्हतं. नगरपालिका आणि खालच्या निवडणुकीत पैशाचं वाटप होतं हे ऐकायला मिळतं. पण सरकारच्या वतीनं स्वयं महिला आयोगाला 10,000 रुपयाची रक्कम देणं हे कधी आम्ही हे ऐकलं नव्हतं. त्याचे काही फराव आहेत का नाही त्याचा लोकांनीच ठरवावं. साहेब 10,000 रुपयाचं आव्हान साहेब आपण आता तिथे आपण प्रबोधनाचं काम करतो, पण तिथे सरकार 10,000 रुपये जर देत असेल तर विरोधक आणि तुम्ही निवडणुका जिंकणार तर कशा? नाही असं आहे ते 10,000 रुपये दिले तेच कारण यशाचं असेल तर आम्हाला उचलून विचार करावा लागेल की याला कोण कसं देत. उद्याच्या 1 तारखेपासून 19 तारखेपर्यंत पार्लमेंटचा अधिवेशन आहे. त्या काळात विरोधी पक्षाचे प्रमुख नेते त्यांना घेऊन आणि ह्यावर चर्चा करणार आणि काहीतरी धोरण ठरवणं हा विचार माझ्याकडे होण्याचा आहे. नगरपरिषदेच्या निवडणुका होत आहेत. आपण असं म्हणाला की भाजप व्यतिरिक्त इतर पक्षांशी आघाडी करण्यात काही हरकत नाही आहे. नेमकं कोणाकोणाशी आघाडी होऊ शकते याच्यामध्ये? दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित या निवडणुका स्थानिक पातळीवर
यापूर्वी कधी नगरपालिकेच्या निवडणूक याच्यात आम्ही लोक कधी फसलो आणि जास्तीत जास्त कॉर्पोरेशनच्या निवडणूक लक्ष देत खालच्या निवडणुकीत देत स्थानिक नेतृत्वात एकत्र येतात ते ठरवतात आणि त्यामुळे साधारणतः जिथे एकत्र येता येईल पण येत असताना भाजप यांना बाजूला ठेवून एकत्र येणं हे केलं असेल तर ते योग्य आहे. साहेब, शरद पवारांच्या पक्षाचं अस्तित्व संपुष्टात आलंय असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणतायत आणि युतीसाठी वगैरे जे प्रयत्न चालू आहेत त्यासाठी चालू आहेत असं देखील म्हणतात. त्यांचं स्वागत करतो. साहेब, खरं तर सामाजिक अनेक प्रश्न निर्माण झाल्यात आपण उल्लेख केला. एका तरुणांना आपल्याला पत्र दिलं होतं, तरुण शेतकरी मुलांचे लग्न व्हायला तयार नाहीये. आपण या सामाजिक निर्माण झालेल्या प्रश्नाकडे आपण कशा पद्धतीने बघता? राज्यातले अनेक तरुण आहेत जे अविवाहित राहतात या सगळ्या प्रश्नात. असं मी काही त्याचा विचार केला नाही. मला खर्च आले ही गोष्ट खरी. माझं खर्च एका सरकारने दाखवलं तुमच्याचे गुन्हेगारी उत्साही पत्रकार त्यांचे 23 जानेवारी. पण ही गोष्ट खरी आहे की अनेक ठिकाणी बेकारी आहे आणि बेकारीचा परिणाम या तरुण पिढीच्या पुढच्या आयुष्यात होतोय ही तक्रार ऐकायला मिळते. साहेब, शेवटचा प्रश्न, विधानसभेला तुमच्या विचारामुळं या जिल्ह्यामध्ये 6 आमदार निवडून आले लोक तुमच्या पक्षाच्या चिन्हावर आले, पण निवडून आल्यानंतरची त्यांची जी भूमिका आहे ती वेगळी आहे. ती तुम्हाला दुःखदायी वाटत नाही का किंवा तुम्ही त्याकडे कसं पाहता? आणि आमचा अनुभव वेगळी असं नाही. एका दिवसात एका दिवसात वेगळं मत हे मानलं तर मी त्याचा फार खरं जाऊ शकतो. पण जे आमदार निवडून आले ते जरा धोरणाचा पक्षाचा विचाराचा प्रश्न येतो त्यावेळेला ते चौकशीच्या बाहेर नाही. साहेब, खरं तर भाजपकडून ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे, स्थानिक जे पक्ष आहेत प्रादेशिक पक्ष त्यांचं अस्तित्व संपत आलंय असं पाहायला मिळतं. बिहारच्या निवडणुका असतील, महाराष्ट्राच्या असतील, ज्या पद्धतीने त्यांनी निवडणुका लढलेल्या आहेत कसं पाहता? असं कधी होत माझा लोक काँग्रेस तिचा पराभव झाला. लोकांना संयुक्त महाराष्ट्र समिती ती निवडून आली आणि त्याचा काँग्रेस संपते असं म्हणतात. पक्ष असे चौकत नसतात, फेरविचार असतो. पुन्हा एकदा काँग्रेस आणि मला जी काँग्रेस समजते ती काँग्रेस सरकारची काँग्रेस नाही. गांधी नेहरू यांचा विचार स्वीकारलेली काँग्रेस आहे आणि त्यामुळे ती पुन्हा एकदा एका वेगळ्या स्थितीला पोचल्याचं तिचं आपण पाहू. Like, subscribe, click on the bell.